मुलांनो, आज आपण काय बघणार आहोत? आज आपण इयत्ता 5वी मधलं जे आपले लेसन शिकवले होते मी आणि जे 4 चॅप्टर आहेत त्याच्यावर आधारित काय आहेत ऍक्टिव्हिटी, गेम्स, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर आहेत. तर ते आज आपण काय करूया, आपण या ऍक्टिव्हिटीच्या मार्फत ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा, युनिट 3 मधले कुठले कुठले चॅप्टर आहेत? 1 पासून 4 पर्यंत आहे. जे आपलं शिकवून झालेलं आहे तर ते आपण ऍक्टिव्हिटी, गेम आणि टेस्टच्या द्वारे काय करूया, रिकॉल करूया. चला तर मग आपण ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. बघा, इथे काय दिलेले आहेत मुलांना? काही प्रश्न दिलेले आहेत आणि आपल्याला 2 त्याचे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला योग्य जो पर्याय आहे तो काय करायचा आहे, तो आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. बघूया मग आपण वाचायला सुरुवात करू. काय आहे पहिला प्रश्न? बघा, रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. प्रश्न वाचायचा आहे. इथे 2 ऑप्शन आहेत, आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, हिअर कम द ट्रेन्स, ट्रेन्स. बघा, आपली ट्रेन म्हणजे सुरुवातीलाच पहिली पोएम होती ट्रेन्स मधून. हिअर कम द, मग काय येईल मुलांना? ट्रेन्स येईल की ग्रेस येईल? तर उत्तर काय असेल? ट्रेन्स. बघा, आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया काय आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन, कॅरिंग पॅसेंजर्स अँड कॅरिंग फिलिंग द ब्लँक्स. टेल येईल की मेल येईल? कॅरिंग पॅसेंजर्स अँड कॅरिंग. आपण ट्रेन या कवितेमधलं ही काय आहे? ही ओळ आहे, म्हणजे ही लाईन आहे त्या पोएम मधली ट्रेन्स. त्याच्यात कॅरिंग पॅसेंजर्स म्हणजे ट्रेन गाडी म्हणजे जी ट्रेन असते काय करते? कॅरिंग पॅसेंजर्स. पॅसेंजर्स म्हणजे प्रवासी हे गाडीमध्ये असतात. अजून काय कॅरी करते आपल्यासोबत? काय काय घेऊन जाते? मेल, MAIL, मेल. मेल म्हणजे जे टपाल असते, पत्र वगैरे असतात ते आपल्यासोबत घेऊन जाते. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न काय आहे? फिलिंग द ब्लँक्स ऑफ फ्रेट कार्स ऑल रशिंग ऑन थ्रू डे अँड नाईट. तर इथे काय येईल? बघा, आपण पहिले या ओळीचा अर्थ समजून घेऊया. फिलिंग द ब्लँक्स ऑफ फ्रेट कार्स. फ्रेट कार्स म्हणजे जी मालगाडी असते, जी माल वाहणारी आगगाडी असते ती. ऑल रशिंग अँड थ्रू डे अँड नाईट म्हणजे हे सगळं काही आपल्यासोबत रशिंग म्हणजे धावत असते गाडी. डे नाईट म्हणजे रात्र आणि दिवसाचा असा विचार न करता आगगाडी काय करत असते? धावत असते. तर काय येईल इथे? 1000 ऑफ फ्राईट येईल की हंड्रेड्स ऑफ फ्रेट येईल? काय येईल मुलांना? आपलं उत्तर असेल 1000. काय असेल बघ? 1000. बघा, thousands ऑफ फ्रेट कार्स ऑल रशिंग ऑन थ्रू डे अँड नाईट म्हणजे 1000 ऑफ फ्रेट कार्स म्हणजे असे हजारो असे ती माल वाहणारे डबे आपल्यासोबत काय करत असते? कॅरी करत असते आणि दिवसाचा किंवा रात्रीचा विचार न करता जात असते. आता बघा पुढचा प्रश्न, ट्रेन्स ब्रिंग लोड डॅश फेल. विथ लोड येईल की विदाउट लोड येईल? बघा, ट्रेन्स ब्रिंग लोड काय येईल? विदाउट फेल म्हणजे ट्रेन्स ब्रिंग लोड, ट्रेन मध्ये भरपूर लोड असतो म्हणजे भरपूर असं सामान असते. तर विदाउट फेल म्हणजे कधीही न थांबता. तर उत्तर असेल आपलं विदाउट. काय होईल सेंटेन्स मग? ट्रेन्स ब्रिंग्स लोड विदाउट फेल असं येईल. मग बघा, आता पुढे 5वा प्रश्न आहे आपला. बघा, इथे काय दिलेलं आहे आपण वाचूया. रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. म्हणजे आपल्याला अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं आहे. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक, अफर्मेटिव्ह म्हणजे जे आपलं सिंपल सेंटेन्स असते ते फुल स्टॉप मध्ये. बघा काय आहे? गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्स. काय आहे? आता बघा, इथे निगेटिव्ह कसं ओळखायचं मुलांना? निगेटिव्ह मार्क्स कसं ओळखायचं किंवा निगेटिव्ह चिन्ह, निगेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं? बघा, या सेंटेन्सला काय लागलेलं आहे? नॉट लागलेला आहे. ज्या सेंटेन्सला नॉट हे जे नॉट लागतं तिथे काय असतं? ते निगेटिव्ह असतं म्हणजे नकारात्मक वाक्य असतं. जर इथे गोट्स डू ईट गोल्ड लीव्स असं असतं तर काय असतं? ते पॉझिटिव्ह सेंटेन्स असतं म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतं. तर हे कुठल्या प्रकारचं सेंटेन्स आहे? गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्स म्हणजे गोट्स ज्या आहे, ज्या शेळ्या किंवा मेंढ्या आहेत त्या गोल्ड लीव्स खाऊ शकणार नाही. डू नॉट ईट. मग काय हे? निगेटिव्ह. इथे नॉट लागल्यामुळे काय आहे? निगेटिव्ह सेंटेन्स आहे, नकारात्मक वाक्य आहे. आता आपण पुढच्या सेंटेन्स कडे, पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. बघा काय लिहिलेलं आहे? यू ट्रॅव्हल बाय बस. बघा इथे नॉट
नॉट लागलेला आहे का नाही, म्हणजे हा सिंपल सेंटेन्स आहे, हा अफर्मेटिव्ह आहे, म्हणजे होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह मीन्स होकारार्थी. यू ट्रॅव्हल बाय बस, म्हणजे तू बसनी प्रवास कर. तर काय येईल इथे, निगेटिव्ह. इथे नॉट लागलेला आहे का नाही, म्हणजे हा निगेटिव्ह नाही आहे, हा सेंटेन्स आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता बघूया 7वा प्रश्न. ही गेट्स अप ऍट 7:30, म्हणजे तो 7:30 वाजता उठतो. इथे नॉट लागलेला आहे का मुलांना, नाही. मग काय आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे अफर्मेटिव्ह आहे. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपण 8वा सेंटेन्स बघूया. ही डज नॉट प्ले क्रिकेट. बघा, डज नॉट प्ले क्रिकेट. ही डज नॉट प्ले क्रिकेट, म्हणजे तो क्रिकेट खेळत नाही. तर इथे डजच्या सोबत काय लागलेला आहे, नॉट, म्हणजे हे काय आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. काय आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे नॉट लागल्यामुळे. ही डज नॉट प्ले क्रिकेट, तर हे निगेटिव्ह होईल की अफर्मेटिव्ह होईल, काय येईल मुलांना, हा सेंटेन्स असेल निगेटिव्ह. बघूया आता पुढचा. A lion does not eat grass. A lion does not eat grass. बघा इथे पण काय लागलेलं आहे, म्हणजे लायन जो सिंह आहे तो ग्रास म्हणजे गवत खात नाही. नॉट लागलेला आहे, म्हणजे हे कुठलं सेंटेन्स आहे मुलांनो, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर कुठलं आहे, अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह, हा सेंटेन्स आहे निगेटिव्ह. आता बघा, आता पुढचं बघूया आपण काय दिलेलं आहे. शी युजेस अ ब्लॅक पेन. शी युजेस अ ब्लॅक पेन, म्हणजे ती ब्लॅक पेन वापरते. तर काय येईल, निगेटिव्ह सेंटेन्स येईल की अफर्मेटिव्ह सेंटेन्स येईल, काय येईल मुलांनो, हा आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे होकारार्थी वाक्य. इथे नॉट लागलेला आहे का, नाही, त्याच्यामुळे हा निगेटिव्ह सेंटेन्स नसणार आहे. बघूया नेक्स्ट काय दिलेलं आहे. अ रॅबिट हॅज अ शॉर्ट टेल. काय आहे मुलांना सांगा, अ रॅबिट हॅज अ शॉर्ट टेल. रॅबिटला काय आहे, शॉर्ट टेल असते. टेल म्हणजेच काय, त्याची शेपटी. रॅबिटला छोटीशी शेपटी असते. हे निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे, इथे हॅज नॉट वगैरे लागलेला आहे का, नॉट लागलेला आहे का, नाही. मग काय येईल, हा कुठला सेंटेन्स आहे, हा अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. आता आपण पुढचं बघूया काय दिलेलं आहे. आय लाईक मँगोज. काय दिलेलं आहे, आय लाईक मँगोज. तर इथे आय डोंट लाईक मँगोज आहे का, नाही, म्हणजे डू किंवा नॉट असं नॉट लागलेला आहे का, म्हणजे हा सेंटेन्स निगेटिव्ह नाही आहे, हा काय आहे, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. तर निगेटिव्ह म्हणजे नॉट नाही नसल्यामुळे काय आहे, हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा काय दिलेलं आहे. द लिटिल बबल ट्री वॉज हॅपी. द लिटिल बबल ट्री वॉज हॅपी. तर बघा इथे नॉट लागलेला आहे का, डज नॉट वगैरे असं आहे का, नाही. द लिटिल बबल ट्री वॉज हॅपी, म्हणजे हे काय आहे, होकारार्थी वाक्य आहे, अफर्मेटिव्ह आहे. पण इथे आपल्याला आपल्याला इथे या प्रश्नात काय सांगायचं, ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे चूक किंवा बरोबर. तर हा सेंटेन्स आपल्याला कुठे आलेलं होतं, बबल ट्री वॉज हॅपी. आपण बबल टी वाला काय चॅप्टर अभ्यास केला होता, हा त्याच्यातला सेंटेन्स आहे. द लिटिल बबल ट्री वॉज हॅपी. तो हॅपी होता का, तो हॅपी नव्हता. त्याला असं वाटत होतं की त्याला म्हणजे बाकीच्या झाडापेक्षा जसं मँगो ट्री वगैरे त्याच्यासाठी लांब सडक लिव्स असायला पाहिजे होतं, तो पण असं छान असायला पाहिजे होतं, म्हणून तो हॅपी नव्हता. तर हे उत्तर काय आहे, फॉल्स आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया काय आहे. बघा 14. इथे पण तुम्हाला काय सांगायचं आहे मुलांना, ट्रू फॉल्स म्हणजे चूक किंवा बरोबर सांगायचं आहे. A strong wind broke all the glass leaves. बघा स्ट्रॉंग विंड म्हणजे काय, अशी जोरदार हवा आली आणि ब्रोक ऑल द ग्लास लिव्स, आणि जे झाडाला ग्लास लिव्स होते म्हणजे काचेचे जे पानं होते ते गळून पडले, हे म्हणजे तुटले. हे बरोबर आहे का, तर हा उत्तर आहे ट्रू. तर आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे सांगा. चिल्ड्रन लाईक बबल ट्री. लहान मुलांना बबल ट्री आवडतं का, नाही. तर का नाही आवडत, त्याला काटे असतात, त्याची पानं छोटे छोटे असतात आणि ते काटे रुतण्याचा म्हणजे भीती असते. तर हे काय आहे मुलांना, चिल्ड्रन लाईक बबल ट्री, तर हे सेंटेन्स आहे फॉल्स. आपलं उत्तर बघा बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. काय आहे वाचा तुम्ही. गोट्स डू नॉट ईट गोल्ड लिव्स. बघा आता हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगायचं आहे. काय दिलेलं आहे इथे, गोट्स डू नॉट ईट गोल्ड लिव्स,
म्हणजे गोड्स जे आहेत, जे गोल्डन लीव्स ते खात नाही. अगदी बरोबर आहे. गोल्डन लीव्स म्हणजे सोन्याचे जर पानं असले तर गोड्स खातील का? नाही. तर हे उत्तर काय आहे? अगदी बरोबर आहे, ट्रू आहे. आता बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया. वाचा तुम्ही. काय दिलेलं आहे? बबल ट्री हॅड थॉर्न्स अँड ग्रीन लीव्स अगेन. बघा बबल ट्रीला ट्री हॅड थॉर्न्स म्हणजे काटे आणि त्याचे ग्रीन लीव्स आहेत म्हणजे हिरवीगार पानं त्याला परत आली. तर हे काय आहे मुलांनो? हे जे आन्सर आहे हे ट्रू आहे. त्याने मग जेव्हा लास्ट मध्ये जी विश मागितली तर ते त्याचं जे मूळ रूप होतं तेच त्याला हवं होतं. बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे वाचूया. काय दिलेलं आहे इथे? रीड द सेंटेन्स अँड क्लिक ऑन द राईट वर्ड. आता इथे फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि आपल्याला त्यासाठी 2 पर्याय दिलेले आहेत. ते योग्य तो काय पर्याय आहे ते आपण आता ओळखूया. बघा अ डॅश ऑफ ग्रेप्स. बघा आपण काय कलेक्टिव्ह नाउन्स वगैरे जे आपण अभ्यासलं होतं हे त्याच्यातलं आहे. तर ह्याच्यात तुम्हाला सांगायचं आहे अ डॅश ऑफ ग्रेप्स. अ बंच ऑफ ग्रेप्स येईल, अ बंडल ऑफ ग्रेप्स. तर काय येईल मुलांनो? ग्रेप्सचा जो बंच असेल त्याला काय म्हणतो? जे हे असतं म्हणजे ग्रेप्स खूप सारे असतात ना असे बंचला. तर काय येईल तिथे? अ बंच ऑफ ग्रेप्स. आता बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे? अ डॅश ऑफ म्युझिशियन. अ टीम ऑफ म्युझिशियन येईल की अ बँड ऑफ म्युझिशियन येईल? काय येईल मुलांना? अ बँड ऑफ म्युझिशियन. म्हणजे जे म्युझिशियन जे असतात, जे संगीतकार वगैरे असतात त्याच्या ग्रुपला काय म्हणतात? बँड असं म्हणतात. आणि टीम जी प्लेयर्स असतात, जे खेळाडू असतात त्यांना काय? त्यांच्या संघाला टीम असं म्हणतात. आता बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे? अ डॅश ऑफ स्टुडंट. अ क्लास ऑफ स्टुडंट्स की अ स्टाफ ऑफ स्टुडंट्स. तर आपण जे स्टुडंट असतात, विद्यार्थी असतात त्यांच्या संघाला किंवा त्यांच्या समुच्चयाला काय म्हणतो आपण? अ क्लास ऑफ स्टुडंट. म्हणजे विद्यार्थ्यांनी जो असतो भरलेला त्याला काय म्हणतो आपण? क्लास म्हणजे वर्ग. बघूया नेक्स्ट काय आहे? अ डॅश ऑफ कॅटल. अ बंच ऑफ कॅटल की अ हर्ड ऑफ कॅटल. तर काय येईल? हर्ड म्हणजे गायींचा कळप वगैरे म्हणतो. हर्ड म्हणजेच काय? कळप जो म्हणतो असं. अ हर्ड ऑफ कॅटल. आता पुढचं बघा काय दिलेलं आहे? अ डॅश ऑफ ants. अ कॉलनी ऑफ ants येईल की अ टीम ऑफ ants. ants म्हणजे जे मुंग्याचं जे झुंड असते, जे ग्रुप असते त्याला काय म्हणतात? अ कॉलनी ऑफ ants. काय म्हणतात? कॉलनी. जर एका ठिकाणी तुम्हाला भरपूर मुंग्या दिसत असतील ग्रुपनी तर त्याला काय म्हणू? अ कॉलनी ऑफ ants. आता बघा नेक्स्ट बघूया काय दिलेलं आहे? अ डॅश ऑफ पीपल. काय म्हणू? अ ग्रो ऑफ पीपल म्हणू की अ क्राउड ऑफ पीपल. म्हणजे खूप सारे जर लोक असले म्हणजे गर्दी असली त्याला काय म्हणतात? क्राउड. अ क्राउड ऑफ पीपल. आता बघूया नेक्स्ट. अ डॅश ऑफ डॉग. अ पॅक ऑफ डॉग येईल की अ स्वॉर्म ऑफ डॉग्स येईल. तर काय म्हणतो आपण? जर भरपूर डॉग्स असले, भरपूर कुत्रे असले त्याच्या समूहाला काय म्हणतो? अ पॅक ऑफ डॉग्स. आता बघूया नेक्स्ट काय दिलेलं आहे? अ डॅश ऑफ ट्रीज. अ हर्ड ऑफ ट्रीज म्हणू की अ ग्रो ऑफ ट्रीज. ग्रो म्हणजेच काय? जी वनराई असते. एखाद्या ठिकाणी खूप सारे झाडं असतात, जसं आंब्याची वनराई असते. तर अ ग्रो ऑफ काय म्हणू? अ ग्रो ऑफ ट्रीज म्हणजे जी वनराई असते, भरपूर झाडे असतात त्याला ग्रो म्हणतात. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अ डॅश ऑफ बीज. अ फ्लॉक ऑफ बीज येईल की अ फ्लाइट ऑफ बीज. बघा अ फ्लॉक ऑफ बीज आपले जे ॲलोनुष्का जे आपण आता अभ्यास केलं होतं लेसन त्याच्यात पण अ फ्लॉक ऑफ बीज हे आलं होतं. म्हणजे जे हंसाचा जो समूह असतं, एकापेक्षा जास्त हंस ज्या ठिकाणी असतात त्याला काय म्हणतात? अ फ्लॉक ऑफ बीज. तर उत्तर आहे फ्लॉक. आता बघूया नेक्स्ट काय दिलेलं आहे? 27 नंबरचा क्वेश्चन. अ डॅश ऑफ स्टिक्स. अ बंच ऑफ स्टिक म्हणू की अ बंडल ऑफ स्टिक. म्हणजे आपण जे लाकडाचं जे आता मोळी वगैरे बांधतो, आपण जे लाकडं सगळे एका ठिकाणी बांधतो त्याला काय म्हणू आपण? अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे लाकडाचा समुच्चय. बघूया आता नेक्स्ट काय दिलेलं आहे? 28 नंबरचा क्वेश्चन. वी शुड ड्रिंक इनफ. वी शुड ड्रिंक इनफ म्हणजे आपण जास्तीत जास्त काय करायला पाहिजे? काय प्यायला पाहिजे? वॉटर की कोल्ड ड्रिंक्स? काय येईल मुलांना? वी शुड ड्रिंक इनफ वॉटर म्हणजे आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. जर कोल्ड ड्रिंक पिलं तर काय होईल? प्यायलं तर आपली जी हेल्थ आहे, हेल्थ इश्यू होतील. बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे?
देअर आर मिलियन्स ऑफ डॅश बॅक्टेरिया ऑन आवर स्किन. तर काय येईल, देअर आर मिलियन्स, हा जे आपण जो आपला लेसन होता कुठला जे बॉडी पार्ट्स त्याच्यातला हा सेंटेन्स आहे. आठवा पाहू काय येईल याचं उत्तर. देअर आर मिलियन्स ऑफ हार्मलेस बॅक्टेरिया ऑन आवर स्किन. हार्मफुल येईल का, नाही, हार्मलेस असतात म्हणजे जे आपल्याला धोकादायक नसतात असे आपल्या स्किनवर खूप सारे बॅक्टेरिया असतात. आणि हा जो सेंटेन्स आहे आपला जो लेसन होता बॉडी पार्ट त्याच्यातला हा सेंटेन्स आहे. बघूया मग नेक्स्ट काय दिलेलं आहे. When the scab falls off, there is dash under the scab. SCAB, स्कॅब म्हणजे काय, जे आपल्या जखमेवर काळ्या रंगाच्या खपल्या येतात जेव्हा आपली जखम सुकते आणि त्याच्यानंतर स्किन यायला लागते अशी ब्लॅक कलरची, किंवा त्या खरचटलेल्या भागावर असं ब्लॅक ब्लॅक होतं, असं स्कॅब असते म्हणजे खपल्या असतात. तर इथे तेच म्हटलेलं आहे, when the scab falls off, जेव्हा ती स्कॅब खाली पडते, there is dash under the scab. तर काय येते, त्याच्या ते खपल्या पडल्यानंतर काय येते त्याच्या आतमध्ये, न्यू स्किन अंडर द स्कॅब. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. डॉक्टर यूज अ डॅश टू हेल्प बोन ग्रो. तर काय वापरतात, आपल्याला म्हणजे प्लास्टर लावतात, म्हणजे आपलं बोन तुटलेलं असेल आणि ते पुन्हा जोडायला पाहिजे म्हणून काय करतात, प्लास्टर कास्ट लावतात. डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प बोन ग्रो. त्याच्यामुळे आपले हाडं काय होतात, परत जसेच्या तसे जुळतात. आता बघा, ग्रोन अप्स हॅव फिअर बोन्स दॅन. तर काय दिलेलं आहे, म्हणजे ग्रोन अप्स हॅव फिअर बोन्स दॅन म्हणजे कोणाचे जे बोन आहेत ते ग्रोस होतात आणि जुळतात. बेबीजचे की अॅनिमल्सचे, तर काय आहे, बेबीजचे जे बोन्स आहेत ते पहिले 300 असतात आणि ते जुळून अडल्ट झाल्यावर मोठं झाल्यावर किती होतात, ते 206 असे बोन्स होतात. तर मुलांना आपण हे 32 जे क्वेश्चन आहेत तर आपलं 3.1, 3.2, 3.3 आणि 3.4 हे म्हणजे हे जे लेसन होते त्याच्यातले काय होते, हे क्वेश्चन होते आणि ते ऍक्टिव्हिटीद्वारे काय केलेलं आहे, आपण तो अभ्यास पुन्हा रिकॉल केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तुम्ही आता हे चॅप्टर अभ्यासलेले आहेत आणि या ऍक्टिव्हिटीमुळे तुम्हाला काय झालं, उजळणी झाली आहे तुमची, तुम्हाला काय होतं त्या चॅप्टर मध्ये म्हणजे आपण रिकॉल केलेलं आहे. आता मुलांना आपण ह्याच्यातल्या दुसऱ्या स्टेप कडे जाऊया. ऍक्टिव्हिटी झाली आहे, आता मुलांना काय करूया, आपण गेमद्वारे परत काय करूया, प्रश्नांची उत्तर सॉल्व्ह करूया. आता चला कुठला गेम घेऊया आपण. बघा, मी हा कारवाला गेम घेतलाय, ठीक आहे. या कार गेम मध्ये काय आहे, तुम्हाला हे 4 कीज आहेत म्हणजे चाव्या आहेत. तर ज्या रंगाच्या कीज आहेत म्हणजे चाव्या आहेत त्या काय आहेत, त्याच रंगाचे इथे ऑप्शन आहेत. तुम्ही योग्य ती ज्या रंगाचं उत्तर असेल तो जर ऑप्शन तुम्ही असं क्लिक केलं ह्या कीला तर काय होईल, ही गाडी स्टार्ट होईल. चला तर मग सुरुवात करूया खेळ खेळायला. काय आहे, द ट्रेन गोज ओव्हर द. आता ट्रेन कुठून कुठून जाते, प्लेन्स, पीपल, हाऊस, रोड्स. कुठून जाते, हाऊसेस, रोड्स. तर बघा, लोकांच्या अंगावरून जाते का, नाही. मग काय, हाऊसेस घरातून जाते का, रोडवरून जाते का, नाही. काय आहे मुलांना याचं उत्तर, द ट्रेन गोज ओव्हर द प्लेन्स. उत्तर काय आहे, आपल्या कवितेप्रमाणे प्लेन्स. प्लेन्स म्हणजे सपाट भाग. तर प्लेन्स कुठल्या रंगाने दिलेला आहे, रेड कलरने दिलेला आहे. तर आपण रेड कलरची ही की लावूया. बघा, गाडी स्टार्ट झालेली आहे. जर आपण असं बरोबर उत्तर दिले तर गाडी काय होत राहणार, स्टार्ट होईल. जर चुकीचे उत्तर दिलं तर गाडी क्रॅश होईल म्हणजे असं. आता बघा पुढचा जो क्वेश्चन आहे वाचूया आपण. There was a little dash tree in grove of mango tree. काय येईल वाचा. There was a little dash tree in grove of mango tree. तर काय येईल, कुठला, There was a neem tree होता का तिथे, no. Bubble आणि मग आहे banyan tree and palm tree. तर आपल्या लेसनच्या अकॉर्डिंग कुठलं होतं, There was a bubble tree in a grove of mango tree. तर उत्तर काय आहे मुलांना, इथे बबल ट्री आहे. बघा, बबल ट्री कुठल्या कीने दिलेला आहे, ब्लू कीने दिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. आता बघा, अ सॉन्ग ऑफ म्हणजे कोणाच्या थव्याला, जो असं म्हणतो सॉन्ग कोणाच्या थव्याला म्हणू आपण, ऍंट्सच्या, कॅटलच्या, बीज की डॉग्स. तर बघा, कॉलनी ऑफ ऍंट्स असते, हर्ड ऑफ कॅटल असते, अँड पॅक ऑफ डॉग्स असते. तर मग काय, अ स्वॉर्म ऑफ
बीज, ज्या हनी मधमाशा असतात त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात, स्वॉर्म असे म्हणतात. बघा बीज कुठल्या रंगाने दिलेला आहे, ग्रीन रंगाने दिलेला आहे. उत्तर आपले अगदी बरोबर आहे. आता बघूया मुलांना आपण जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो वाचूया. काय आहे, अ डॅश ऑफ बर्ड्स, अ ग्रोव ऑफ बर्ड्स, अ फ्लाइट ऑफ बर्ड्स, अ बंच ऑफ बर्ड्स की अ क्राउड ऑफ बर्ड्स. तर काय येईल याचा, फ्लाइट ऑफ बर्ड्स. तर बघा फ्लाइट बर्ड्सचा जो ग्रुप असतो त्याला फ्लाइट असं बोललं जातं, म्हणजे पक्ष्यांच्या समुच्चयाला फ्लाइट असं बोललं जातं. तर बघा फ्लाइट कुठल्या रंगाने दिलेलं आहे, ब्ल्यू रंगाने दिलेला आहे. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. काय आहे वाचा तुम्ही. वन डे अ डॅश केम अँड एट अप ऑल द लिव्स. म्हणजे एके दिवशी आलं डॅश आणि कोणीतरी ते सगळं खाऊन टाकलं. कोण आलं होतं, काऊ, हॉर्स, बफेलो की गोट. बघा आठवा बबूल ट्रीच्या झाड जो आपला लेसन होता त्याच्यात कोण आलं होतं आणि सगळे झाडाची पाने खाऊन टाकली होती. कोणी खाल्लं होतं, तर काय आहे, गोट. म्हणजे बकऱ्या आल्या होत्या आणि त्यांनी काय खाल्लं होतं, सगळी झाडाची पानं खाऊन टाकली होती. ते काय होईल सेंटेन्स मुलांनो, वन डे अ गोट केम अँड एट अप ऑल द लिव्स. बघा गोट कुठल्या रंगाने दिलेला आहे, येलो. तर आपण येलो रंगाची की प्रेस करूया. आपलं उत्तर बरोबर आहे. आता मुलांना आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते वाचूया. काय आहे, देअर आर डॅश बोन्स इन आवर बॉडी. म्हणजे आपल्या मानवी शरीरात किती बोन्स असतात. बघा ऑप्शन वाचा काय काय आहे. 306, 106, देन 406 अँड 206. तर काय आहे मुलांनो, म्हणजे बोन्स आर अवर बॉडी. आपल्या याच्यात बघा किती बोन्स असतात, आपल्या शरीरामध्ये किती बोन्स असतात मुलांनो, 206 आणि 300 बोन्स हे लहान मुलांच्या शरीरात असतात. तर देअर आर 206 बोन इन आवर बॉडी. तर उत्तर आहे 206 आणि 206 हा कोणत्या रंगाने दिलेला आहे, येलो. आणि बघा आपल्याला येलो रंगाची की प्रेस करायची आहे. बघा कार्ड स्टार्ट झालेली आहे. उत्तर बरोबर आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे वाचूया. काय दिलेलं आहे, ट्रेन रन्स ऑन द. आता बघा ट्रेन कुठून जाते, रोड, वॉटर, ट्रॅक की एअर. बघा तर ट्रेन कुठून जाते, ट्रेनचे ट्रॅक असतात ना असं. तर ट्रेन ही कुठून जाते, ट्रॅक वरून. तर ट्रॅक बघा ग्रीन रंगाने दिलेला आहे. तर आपण ग्रीन कीला काय करूया, प्रेस करूया. आता बघा मुलांना, वी शुड कट द नेल्स रेग्युलरली सो दॅट दे. म्हणजे आपण रोज नेल्स कट करायला पाहिजे. तर काय होईल, रोज नेल्स कट केल्याने काय होईल, रिमेन क्लीन, ते क्लीन होतील का, ग्रो लॉंग अँड लुक ब्युटिफुल, शेप्ड वेल. तर काय होईल, वी शुड कट द नेल्स रेग्युलरली सो दॅट दे रिमेन क्लीन. म्हणजे ते काय होतील, पुन्हा क्लीन होतील. तर उत्तर आहे रिमेन क्लीन. बघा उत्तर आपलं बरोबर आहे. कारण नखांमध्ये मळ साचलेलं असते म्हणून ते आपल्याला काय करायला पाहिजे, रेग्युलरली कट करायला पाहिजे. आता बघा, वी शुड कव्हर अवर माउथ व्हेन वी. म्हणजे आपण आपलं जे माउथ आहे असं कव्हर करायला पाहिजे किंवा आपल्याला मास्क लावायला पाहिजे. किंवा कधी केव्हा ईट म्हणजे खाताना का, स्लीप झोपताना का, किंवा इथे ऑप्शन आहे स्नीज आणि प्ले. स्नीजिंग करणे म्हणजे शिंकताना. आपण कधी कव्हर करायला पाहिजे मुलांना, आपले जे नोज आहे कधी कव्हर करायला पाहिजे किंवा आपला माउथ आहे कधी करायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला स्नीजिंग म्हणजे शिंका येतात तेव्हा. कारण जेव्हा आपण शिंकतो तर आपल्या शिंकेतून हजारो असे हार्मफुल बॅक्टेरिया जातात आणि ते कितीतरी किलोमीटर म्हणजे एका तासात ते कितीतरी किलोमीटर दूरवर पसरू शकतात आणि त्याच्यामुळे काय संसर्गजन्य असे रोग होऊ शकतात. तर काय करायला पाहिजे, जेव्हा आपल्याला स्नीजिंग म्हणजे जेव्हा शिंक येते तेव्हा आपण काय करायला पाहिजे, कव्हर अवर माउथ, म्हणजे आपले तोंड कव्हर करायला पाहिजे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे आपले बघा मुलांना इथे 10 प्रश्न सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. तर आपली ऍक्टिव्हिटी आणि खेळ आपण हा घेतलेला आहे. ह्याच्यात आपण काय केलेलं आहे, ज्या पाठांची उजळणी केलेली आहे, आपलं जे म्हणजे शिकून झालं होतं ते काय पुन्हा आपण रिकॉल केलेलं आहे.